संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्या काँग्रेस विरोधात आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे तीव्र निषेध आंदोलन. चाय पार्टीवरून संताप व्यक्त. देशाच्या लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेच्या पवित्र परंपरेचा अवमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा दिनांक 15 मार्च रोजी जळगाव जामोद येथे तीव्र निषेध करण्यात आला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना काँग्रेस नेत्यांनी संसदेच्या मकर प्रवेशद्वाराबाहेर चहा बिस्किटची चाय पार्टी साजरी केली. या प्रकारावर आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी कडक शब्दात ताशेरे ओढले. आंदोलनादरम्यान काँग्रेसकडून सुरू असलेल्या फेक नेरेटिव्हवरही हल्लाबोल करण्यात आला. घरगुती गॅस सिलेंडरच्या दराबाबत काँग्रेस जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सर्वसामान्यांना स्वस्त आणि सुलभ ऊर्जा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे हे सत्य जनतेला ठाऊक असून काँग्रेसचा खोटा प्रचार आता चालणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात भाजपाचे दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार डॉक्टर संजय कुटे, भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजप तालुकाध्यक्ष संजय पांडव, नगराध्यक्ष गणेश दांडगे, उपनगराध्यक्ष कैलास पाटील, निलेश शर्मा, परीक्षित ठाकरे यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी बंडू पाटील, स्वीकृत नगरसेवक सचिन जोशी, नगर परिषद सभापती लता तायडे, नगरसेवक परम राजपूत, डॉक्टर नंदू तायडे, उमेश येऊल, शाकीर खान, नितीन देशमुख, रवी पाचपोर, अक्षय देशमुख, पांडुरंग मिसाळ, राम इंगळे, संतोष वानखडे, ऋषिकेश देशमुख, अक्षय दळवी, अजय वंडाळे, भगतसिंह चव्हाण, दादाराव धनगर, शुभम चंडाले, मोहित सरप, भास्कर हिस्सल यांच्यासह तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजचं जे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने जे आंदोलन आहे, 12 मार्च रोजी संसदेचं दिल्ली येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत 20 अन्य काँग्रेसचे खासदार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सभागृहात सुरू असताना चहाची पार्टी हे संसदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आयोजित केली आणि भारताची जी प्रतिमा आहे ती मलिन करण्याचा सातत्याने प्रयत्न काँग्रेसचे नेते आणि काँग्रेस पार्टी हे करत असतात आणि काँग्रेस हे पराभवानं सातत्यानं वैफल्यग्रस्त झालेले आहे आणि विरोधाला विरोध करणे हे काही योग्य नाही. केवळ देशाची बदनामी करणं, आपल्या देशाची बदनामी करणं हेच सुपारी काँग्रेसने आणि राहुल गांधींनी हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सातत्याने उचललेली आहे. विरोधी पक्ष हा सक्षम असायला पाहिजे या मताचा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सुद्धा आहे की चांगला विरोधी पक्ष हा पाहिजे. पण राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन जे संसदेमध्ये सुरू असताना त्यांनी चहाची पार्टी करणे हे केवळ नौटंकी करणे आहे. आमचं तर हेच म्हणणं आहे की राहुल गांधी यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन एखाद्या मिमिक्री शोमध्ये, एखाद्या लाफ्टर शोमध्ये काम करावं जेणेकरून त्यांच्यातली कला जी आहे ते लोकांनाही कळेल. पराभवाने सातत्याने वैफल्यग्रस्त झालेले आहेत राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टी. आज त्यांचा जो कोणता विषय नाही, कोणता मुद्दा नाही, केवळ काही झालं तर मोदीजींना दोष देणे. आज युद्ध हे इस्रायल आणि इराणमध्ये सुरू आहे, परंतु त्या युद्धाचं खापर व मोदीजी काही बोलत नाही, मोदीजी काही बोलत नाही, याही विषय मोदीजींना या युद्धाच्या विषयात सातत्याने फोडत आहे. त्या व्यतिरिक्त आपण आज काँग्रेसचा काळ सगळ्यांनी पाहिलेला आहे. आपण उज्ज्वला योजनेअंतर्गत जो तळागाळातला शेवटचा दरिद्री नारायण आहे, जो विकासाच्या पंक्तीमध्ये अगदी शेवटी उभा आहे, त्याच्या घरात नरेंद्र मोदी यांनी गॅस सिलेंडर पोहोचवलं आणि माझी मायमौली आज गॅसवर स्वयंपाक करते आहे आणि प्रत्येकाला गॅस सिलेंडरचं वितरण हे सर्वच ठिकाणी हे सातत्याने सुरू आहे. गॅसचं वितरण हे सातत्याने सुरू असल्यावर देखील संजय